1 ते 5 दरम्यान जय हनुमान देसाईपाडा आयोजक पुरस्कृत भव्य दिव्य नाईट स्पर्धा 5 दिवसाची स्पर्धा। प्रत्येक दिवशी 8 संघ खेळवले जातील। 40 संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतील। शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय रवी ठोंबरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच। चला आपण या आणि मॅन ऑफ द मॅच साठी मात्र खोपोली या ठिकाणी असलेले शॉप रॉयल हॅथ याच्याकडून मात्र ब्रँडेड गॉगल मात्र इथे पुरस्कृत करण्यात आले आहेत इम्रान भाई यांच्या माध्यमातून। राहुल भाई गुप्ता यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देतोय। रवी यांची मॅन ऑफ द मॅच मात्र ते स्वतः बिहाफ मध्ये मंगेश यांना ते सुपूर्त करतायत। वळूया मैदानावरती चालू असलेला सामना शिवशक्ती चषकामधील आजची पहिली लढत पडगवलीच्या विरोधात पाहतोय आपण कोलात्रे। या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय सलामीचे बॅटर आपण पाहतोय पडगवली संघाकडून। जीवन ऑन स्ट्राइक नॉन स्ट्राइकला पाहतोय आपण गणेश आणि पहिलं षटक घेऊन आलाय कोलात्रे संघाकडून सार्थक। या वेळेस मात्र सार्थकचा चेंडू आपण पाहतोय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय। तर आपण या शिवशक्ती चषकामध्ये आपण सन्मान्य पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान घेतोय। मान्य श्री रवींद्रदादा खंडागळे यांचा आपण या शिवशक्ती चषकाच्या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान करतोय। प्रणय राजपूरकर आपली विनंती असेल की आपण रवींद्रदादा खंडागळे यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। धन्यवाद। त्याचप्रमाणे मान्य श्री सतीश दादा देसाई प्रसिद्ध उद्योजक यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करतोय। त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत गोविंद दादा दळवी सुद्धा इथे उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान करतोय। मी विनंती करतोय प्रणय राजपूरकर की आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे। अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला मिळतोय सार्थकच्या माध्यमातून। या वेळेसचा सुद्धा एक चेंडू जसा चेंडू पडला आणि यष्टी रक्षकाच्या हातात गेला, यष्टी रक्षकाने आपली कामगिरी चोख पार पाडली। आलाय डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय। माझ्याबरोबर साथी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये राम वारे मात्र जोडला गेलाय। काठेमाळ संघाचा एक अतिशय धडाकेबाज फलंदाज आहे। या वेळेस मात्र काय चेंडू नक्कीच तटवलाय। फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउन्स जातोय। 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार। पहिलं षटक इथे P1 समाप्त होतोय आणि पहिल्या P1च्या षटकाच्या अंतिम मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले पडगवली या संघाची 5 धावसंख्या 1 गडीच्या मोबदल्यात। प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी थोड्या वेळाचा अवधी घेतला जाईल। डीजे ऑपरेटर दादा खऱ्या अर्थाने अल्पोहार जेवणाची आता खऱ्या अर्थाने वेळ झालेली आहे, त्यामुळे थोडासा दिरंगाई होईल, परंतु लगेचच ते येतील आणि सगळ्या प्रेक्षकांना इथे मनोरंजन करतील। गेले 4 दिवस त्यांनी अतिशय सुंदर काम केले डीजे ऑपरेटर दादाने, आपण पाहिलं सर्वांनी।
दरम्यान दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय भरत सावंत, वेगवान गोलंदाज. चला स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल. नो टाइम पास, नो टीम मीटिंग. भरत सावंत इथे मात्र दुसरं षटक घेऊन आला, वेगवान गोलंदाज. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, उंची जास्त आहे चेंडूला, क्षेत्ररक्षक आलाय दूर वरून. दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट होते. 2 धावा मिळतात पडगवली या संघाला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा इथे मात्र बॅकफुटला जाऊन मात्र चेंडूला पंच केलाय, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक हजर आहे, चेंडू बरोबर खेळत बसलाय. यावेळेस नक्कीच एक सोप्पा झेल मात्र हातातून सुटलाय आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा मिळाल्या आहेत, त्या म्हणजे पडगवली या संघाला. मित्रांनो, क्रिकेटचं समीकरण माहिती असणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. खऱ्या अर्थाने सांगायला आवडेल की राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला अतिशय महत्त्व दिलं जातं. एक एक धाव अतिशय महत्त्वाची आहे. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय स्विचिटचा प्रयत्न आणि सक्सेस ठरलाय, चेंडूला भेदून दिलाय, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय षटकार. यावेळेस मात्र नक्कीच पाहतोय आपण चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चाललाय, पंच दंडित करतात, दोन्ही हात समांतर दर्शवितात. येतोय हा स्क्वेअर चेंडू, 1 धाव नक्कीच मिळते पडगवली या संघाला. बॅटर मात्र उभा आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय गणेश आणि राम वारे आज आपण खऱ्या अर्थाने पाहतोय जोडला गेलाय स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. गाठेमाळ संघाचा एक जबरदस्त असा धडाकेबाज खेळाडू आहे, परंतु आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जोडला गेलाय. आवड असणं गरजेचं आहे, अंगात कला असणं गरजेचं आहे आणि कला सादर करता सुद्धा येणं गरजेचं आहे. व्हॅन सक्सेस ठरला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार. भरत सावंत वेगवान गोलंदाज आहे, परंतु चुकी करताना दिसतोय इथे मात्र आता, कारण की याच्या अगोदरच्या चेंडूवरती मात्र नक्कीच आपण पाहिलं 2 वाईट चेंडू स्क्वेअर चेंडू आले आणि बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. आणि आता मात्र इथे भरत सावंत मात्र कमबॅक करतोय, टीट फॉर टॅटचं इथं मात्र उत्तर देतोय. जरूर 2 षटकार लगावले होते, परंतु या वेळेस मात्र असा चेंडू टाकला, असा चेंडू म्हणजे क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. यॉर्कर चेंडू टाकला आणि इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त केला. बॅटर गणेश या नक्कीच फलंदाजी आपण पाहतोय. युट्यूब ऑपरेटरचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. अँगल परफेक्ट सेट केलाय त्यांनी, पोझिशन बघितली, बॅटरने बॅट कशा पद्धतीने पकडलेली आहे. परंतु ही बॅट पकडण्याची पद्धत, ज्यावेळेस आपण स्विचिटचा प्रयत्न करतो त्यावेळेस मोमेंट होत नाही, पटकन बॅटला कॅरी करता येत नाही, त्यावेळेस असा ऑलरेडी आपल्याला पकडावा लागतो.
मंगेश मामा तळेकरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. आज गुढीपाडवा, मराठी नवीन वर्ष. आज नवीन वर्षाची सुरुवात मात्र सर्वांनी केली. एक नवीन संकल्प घेऊन न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये. कृष्णा हलकासा कट केलाय चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक हजर आहे तिथे. थोडंसं चाचपडत बसलाय चेंडूला, परंतु एक धाव जोरात धावून काढली. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोचले 2 षटकाच्या अंती. आपण पाहतोय 24 या धावसंख्येवरती 2 गडीच्या मोबदल्यात 4 षटकांचा सामना खेळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत आतापर्यंत. चला, नो टीम मीटिंग, नो टाइमपास विनंती असेल. मंगेश मामा तळेकरांचं आम्ही या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. मंगेश मामा तळेकरांचा कालचा दिवस आपण पाहिलात. कलम संघ मैदानात खेळला. आई अनगाई देवेचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरला खरा आणि 2 सामने जिंकलाय सुद्धा. डिसायडर मॅच एक बाकी आहे त्यांची. गाठेमाळ संघ सुद्धा 2 सामने जिंकलेले आहेत. डिसायडर मॅच त्यांची सुद्धा बाकी आहे. 40+ सुद्धा डिसायडर मॅचेस बाकी आहेत. या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने अजून 2 दिवस बाकी आहेत. मंगळवारी शेवटचा दिवस असेल या स्पर्धेचा. दरम्यान तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतोय कोलात्रे संघाकडून प्रेम खऱ्या अर्थाने त्याच्या नावातच प्रेम आहे बघा. परंतु चेंडू प्रेमासारखं टाकत नाहीये. चेंडू मात्र नक्की जिथे मात्र थोडासा ॲग्रेशन मोडमध्ये टाकतोय. पहिला चेंडू आलाय, डॉट आपण पाहतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज कोलात्रे संघाकडून प्रेम. नेक्स्ट बॉल. चेंडू मात्र इथे शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न केला फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु या वेळेस मात्र विकेट किपरच्या मागे चांगला बॅकअप मिळतोय आणि एक सोप्पा झेल मात्र टिपलाय आणि बॅटर मात्र आउट झालाय. तो म्हणजे कृष्णा इथे बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय मंगेश सुद्धा एक अतिशय जबरदस्त धडाकेबाज फलंदाज आहे. मोठे मोठे फटके बऱ्याच टुर्नामेंटमध्ये मंगेशने मारलेले आहेत, परंतु आज खऱ्या अर्थाने गावचा संघ पडगवली हा मैदानात उतरलाय. आज खऱ्या अर्थाने आपण खेळणं गरजेचं आहे. याच्या मागचा इतिहास जर आपण बघितला, आज किती तुम्ही खेळला असाल हे महत्त्वाचं नाहीये, परंतु आज आपण काय करणार आपल्या गावासाठी हे महत्त्वाचं आहे. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय राजेशजी मानकर साहेब इथे आलेत. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सुधागड तालुक्यातील अतिशय जबरदस्त त्याचा आवाज, भजन सम्राट म्हणून त्यांना ही नक्कीच पदवी देण्यात आलेली आहे. नेक्स्ट बॉल. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय मंगेश मैदानात गेलाय, चेंडूला घेतलाय निरकून पारकून आणि मिड विकेट रिजनला ठोकलाय. 1 बाउंस 4 धावांसाठी आलाय. चौकार. या वेळेस मात्र नक्कीच सिद्ध केलंय मंगेशने. मात्र मनगटाच्या जोरावरती ठोकलाय 1 बाउंस चौकार. धावसंख्या मात्र वाढले, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 28 या धावसंख्येवरती. 28 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा प्रेमच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक हजर आहे. इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसरी धाव प्रयत्न होतोय का, परंतु चांगला थ्रो पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सुद्धा अतिशय जबरदस्त करण्यात आले. एका धावेवरती समाधान होतंय. आता वाढती खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय, कारण की आजचा लॉट आपण पाहिला असेल. सुधागड क्रिकेट असोसिएशनचे 4 संघ खेळतील आणि त्याच्यानंतर 40+ लॉट असेल. लेग स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू, पंच दंडित करताय. स्क्वेअर चेंडू, अवांतर स्वरूपाची धाव.
खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा चालू आहे. शिवशक्ती चषक अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा. बरेच जण 64 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. या वेळेस मात्र एक सोप्पा झेल मात्र टिपला गेलाय. बॅटर मात्र बाद होतोय, तो म्हणजे राज मात्र इथे बाद होतोय. 64 संघ पार्टिसिपेट करतायत या संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु या 64 संघांमधून एक संघ ठरणार चॅम्पियन. चॅम्पियन या नावाला खूप महत्व आहे खऱ्या अर्थाने. 4 संघ 5 संघ किती जिंकून आले ते महत्वाचं नाहीये. शिवशक्ती चषकाच्या ट्रॉफीवरती नाव कोणी कोरलंय उद्या प्रेक्षक तुम्हाला विचारणार आहेत. त्यावेळेस आपल्या गावचं नाव येणं गरजेचं आहे. खूप दूरवरून संघ येत आहेत तिथे, खालापूर तालुक्यातून, कर्जत तालुक्यातून. आणि इथे मात्र काय घडलंय मैदानामध्ये, गोलंदाजाने मात्र मेहनत करून चेंडू टाकला होता. अतिशय जबरदस्त चेंडू, डॉट सुद्धा आला होता, परंतु विकेट किपर कडून आणि बॅकअप कडून मात्र चेंडू नक्कीच सुटला आणि 4 धावा मिळाल्या बाईच्या स्वरूपात. ते म्हणजे पडगवली या संघाला आपण पाहतोय. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या झाली ती आपण पाहतोय 34 धावसंख्या झाली 4 विकेट्सच्या मोबदल्यात. शेवटचा आता आणि अंतिम षटक कोण घेऊन येते, 34 धावसंख्या, 34 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. चला नो टीम मीटिंग. शेवटचा षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय कोलात्रे संघाकडून आर्यन. पुन्हा एकदा स्ट्राईकला मंगेश. मंगेशने मात्र या अगोदरच्या षटकामध्ये मिडविकेट रिजनला एक चौकार जरूर ठोकला होता आणि आता या शेवटच्या षटकात किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. 34 धावा स्कोर बोर्डवरती लागलेल्या आहेत 4 विकेटच्या मोबदल्यात. अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला मिळतोय. नक्कीच गुडलाईन चेंडू होता. उसळी घेऊन यष्टी रक्षकाच्या हातात जातोय आणि यष्टी रक्षक आपली कामगिरी मात्र चोख पार पाडतोय. डॉट चेंडू आलाय, निर्धाव चेंडू आलाय. आणि या वेळेस मात्र थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. पंच दंडित करतायत. स्वेअर चेंडू, एक धाव अवांतर स्वरूपाची ऍड केली जाईल खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. शिवशक्ती चषक आपण पाहताय. चमचमात्या ट्रॉफी सुद्धा आपल्याला दिसत आहेत इथे. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय बॅक टू बॅक हा चेंडू आलाय. स्वेअर चेंडू, थोडासा लाईन भडकटताना दिसतंय. गोलंदाज आर्यन मात्र पहिला चेंडू अतिशय सुंदर टाकला होता, डॉट आला होता, परंतु त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र आलेत. स्वेअर चेंडू, 2 धावा नक्कीच खात्यामध्ये ऍड केल्या गेल्यात. आता परत धावसंख्या आपण पाहतोय 36. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच बॅटर मंगेशच्या समोर मात्र चेंडू होता, परंतु यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र बॅटला स्पर्श झाला नाही आणि आला डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. जर या चेंडूला सरळ बॅटने खेळला असता तर कदाचित ब्लॅक स्क्रीनवरती षटकार आला असता. आणि या वेळेस मात्र आता नक्कीच आपण पाहतोय चेंडू मात्र जातोय मिडविकेट रिजनला. येतोय 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या मात्र आता 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 42 या धावसंख्येवरती. 42 रन्स कंप्लीट.
साथी स्कोरर माझा राम वारे आम्हाला नक्कीच वारंवार इथे सांगतात, प्रत्येक चेंडू मागे आम्हाला इथे अपडेट करतायत. खऱ्या अर्थाने या सौदागड तालुक्यातून एक स्कोरर आणि अजून एक समालोचक तयार होणं गरजेचं आहे. या वेळेस मात्र आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. जसा पहिला चेंडू टाकला होता त्याच पद्धतीचा चेंडू होता आणि पुन्हा एकदा बॅटरने तीच चुकी केली. आडव्या बॅटनेच खेळण्याचा प्रयत्न केला आणि या वेळेस मात्र सुद्धा चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही. प्रेक्षक आता मात्र हळूहळू आता यायला लागलेत, वाटचाल करायला लागलेत मैदानाकडे, कारण की आज लॉट आपण पाहिला असेल. पुन्हा एकदा पाहतोय आपण थोडासा ऑप्स्टमच्या बाहेर चाललाय. पंच पुन्हा एकदा दंडित करतात. स्वेअर चेंडू अवांतर स्वरूपाची ऍड केली जाईल. धाव आता खात्यामध्ये 43 धावा स्कोर बोर्डवरती लागलेल्या आहेत. 43 रन्स. फ्लड लाईट वरती खेळायचा असेल, कदाचित 4 षटकाचा सामना असेल तर किमान 40 धावा प्लस असणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र एक फायटिंग टोटल मात्र उभी झाले पडगवली संघाची. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र जोरात एक धावून काढले. क्षेत्ररक्षक आलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. ओ माय गॉड. फॉर्च्यून इव्हेंट्सने हा जर व्यवस्थित कॅप्चर केला असेल ना तर स्लो मोशन द्या, खरंच द्या, होऊ द्या व्हायरल. भरत सावंत या क्षेत्ररक्षकाला होऊ द्या व्हायरल. चेंडू मात्र इथे कलेक्ट केलाय, उचललाय, फेकलाय आणि एस्टॅनवरती जाऊन आदळलाय. प्रॉपर कव्हरेज केलंय. खऱ्या अर्थाने फॉर्च्यून इव्हेंटचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त. आणि आता इन्स्टाला व्हायरल होणार आहे ही व्हिडिओ. डायरेक्ट हिट बाउंड्री लाईन वरून. अशक्य नाहीये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. एक धाव जोरात धावून काढले. दुसरी धावण्याचा प्रयत्न होतोय का? दरम्यान या वेळेस मात्र आता दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे आणि तिसरी धावेच्या प्रयत्नात मात्र आता रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होते मंगेश. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा लागल्यात पडगवली या संघाच्या आपण पाहतोय. सेहेचाळीस धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागलेले. 47 धावांचं टार्गेट उभं केलंय ते म्हणजे कोलात्रे या संघाच्या समोर. चला आता विनंती असेल पडगवली संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि कोलात्रे संघ आपले सलामीचे बॅटर मात्र आपण मैदानात लगेचच पाठवायचे. चला नेक्स्ट मॅच कासारवाडीच्या विरोधात शेंबडी. चला दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस साठी आता लगेचच. 10:38 झालेत घड्याळामध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. शेंबडीच्या विरोधात आपण पाहतोय कासारवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच टॉस साठी. आणि आता आपले पाहुणे मात्र नक्कीच या सामन्यातून रजा घेत आहेत. आमचे सतीश दादा पाहताय, रवींद्र दादा खंडागळे, गोविंद करळे, सर्व मान्यवर मात्र आता रजा घेत आहेत. सन्मान्य पाहुणे इथे उपस्थित आहेत. आपण पाहतोय राजेश दादा मानकर साहेबांचा आपण या शिवशक्ती चषकाच्या माध्यमातून करतोय यथोचित मान आणि सन्मान. सुधागड तालुक्यातील खऱ्या अर्थाने ज्यांना भजन सम्राट म्हणून एक पदवी देण्यात आलेली आहे, राजेश मानकर साहेबांचा आपण करतोय यथोचित मान आणि सन्मान.
चला विनंती असेल आता आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सलामीचे बॅटर मैदानात एंटर झालेत. आपण पाहतोय कोल्हापूर संघाकडून भरत एक अतिशय जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू, धडाकेबाज फलंदाज आणि त्याच्याबरोबर आपण पाहतोय राज. 24 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. फॉर्च्यून इव्हेंट्स आम्हाला कव्हरेज करतोय खऱ्या अर्थाने आपण पाहतोय, परंतु चेहरा आमचा असं का धुलीवंदन सारखा वाटतोय रंगाने माखलेला. सेट केलाय का कॅमेरा? अच्छा, म्हणजे तो ग्राउंडसाठी पूर्ण तुम्ही कव्हरेज करताय, जवळ झुमिंग होत नाही प्रॉपरली. नाही तर असं वाटतं की रंग गेलाय की नाही गेलाय धुलीवंदनचं. चोवीस चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. सलामीचे बॅटर एंटर झालेत मैदानात. आपण पाहतोय पहिलं P1चं षटक कोण घेऊन येतोय? पडगवली या संघाकडून. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक, मायबाप, प्रेक्षक सर्वांचं या शिवशक्ती चषकामध्ये मी समालोचक अनिल कोळी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. जे घर बसल्या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पाहताय त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज. आपण पाहतोय पडगवली या संघाकडून गोलंदाज समीर. परंतु समीर साठी मात्र इथं बक्षीस आता आलंय. विकेट हॅट्रिक जर घेतली तर वैभव देसाई, पप्या आणि बंटी कडू यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे विकेट हॅट्रिक साठी. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राज, नॉन स्ट्राईक एंडला भरत सावंत. गोलंदाजी मार्फत पहिला P1चं षटक घेऊन आलाय गोलंदाज समीर. पहिला चेंडू अतिशय जोरात टाकला होता आणि या चेंडूला मात्र सन्मान दिला. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय पॉइंट आणि स्लिप मधून हा चेंडू ट्रॅव्हल होत होता. क्षेत्ररक्षक ते जोरात आला, चेंडू कलेक्ट केला, परंतु एका धावेला मात्र नक्कीच इथे महत्व दिलं जाते. पहिली धाव घेण्यात यशस्वी ठरला तो म्हणजे कोल्हापूर संघ. श्री गणेशा मात्र एका धावेने करतोय. 47 धावांचा पाठलाग करत आहे. स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय भरत सावंत, एक जबरदस्त असा हार्ड हिटर फलंदाज. या वेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय काय जबरदस्त चेंडू टाकलाय. व्हेरिएशनचा पूर्णपणे वापर करतोय गोलंदाज समीर. थोडासा चालाक गोलंदाज आहे नक्कीच. फिंगर बोटांचा खूप चांगल्या प्रकारे वापर करतो हा गोलंदाज. बऱ्याच वेळा मी याची गोलंदाजी जवळून पाहिलेली आहे. लेग कट, ऑफ कट, थोडासा स्लो फास्ट असे चेंडू टाकत असतो. यावेळेस आपण चेंडू पाहिलात क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. यॉर्कर चेंडू टाकला, सक्सेस ठरला, चेंडू आला डॉट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु या वेळेस मात्र भरतने मात्र हा चेंडू मात्र नक्कीच आपण पाहतोय खोदून काढलाय. चेंडू जातोय, आपण पाहतोय जबरदस्त कव्हरच्या दिशेला आलाय. हा पहिला भरतच्या बॅटमधून 4 धावांसाठी चौकार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय आपण. चला गोलंदाज, मी म्हटलंय मागाशीच बघा याच्या अगोदरचे 2 चेंडू आपण पाहिलेत, यॉर्कर टाकले आणि या वेळेस चेंडू आपण पाहिला थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर गुडलेन चेंडू टाकला आणि या वेळेस मात्र भरतला हा चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही, आलाय हा निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. नेक्स्ट बॉल. या वेळेस मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता भरत. मिड विकेट रिजनला नक्कीच क्षेत्र चॉईस केलं होतं, परंतु
चेंडू बॅटची कडा लागून मात्र पॉइंटच्या दिशेला सरकला आणि एक धाव जोरात धावून काढली, एक धाव मिळून दिली कोलात्रे या संघाला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय का? कोण विन? शेमडी संघ विन झालाय. डिसिजन सांगायचंय ऋषिकेश. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय मैदानात काय घडलंय. चेंडू मात्र आलाय हा डॉट. पहिलं P1चं षटक समाप्त. एक षटकाची अंतिम मात्र धावसंख्या झाली ती म्हणजे बिनगडी बाद 6. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 18 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट स्पर्धेचा नियम. 18 चेंडू आणि 41 धावा. दुसरा षटक आपण पाहतोय कोण घेऊन येते. पडघवली या संघाकडून सचिन. 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय. चेंडू मात्र पंचांनी मात्र ते स्क्वेअर घोषित केलाय. अवांतर स्वरूपाची एक धाव खात्यात ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. समीकरण बदललंय थोडंसं. आता 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. आणि या वेळेस मात्र आता नक्कीच आपण पाहतोय दरम्यान या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय हा. 1 बाउन्स 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. डीजे ऑपरेटर दादा आपण आला असाल तर या. प्रेक्षक आमचे दर्दी प्रेक्षक थोडेसे सुस्तावलेत त्यामुळे आता तुमची गरज आहे. इथे यावं लागेल आपल्याला. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. समीकरण 16 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे अजून. अतिशय सुंदर चेंडू. भन्नाट वेगाचा चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज सचिनच्या माध्यमातून यावेळेस मात्र नक्की चेंडू अशा पद्धतीने टाकला होता. भरतच्या मात्र बॅटला इथे मात्र चेंडू स्पर्श झाला नाही. चेंडू आलाय मात्र हा डॉट. निर्धाव चेंडू. 15 चेंडूने आता 36 धावांची आवश्यकता असेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जरूर संधी होती. जर व्यवस्थितपणे चेंडू कलेक्ट केला असता पहिला असता कदाचित रनआउटच्या स्वरूपात मात्र भरत सारखा मोठा फलंदाज बाद झाला असता. परंतु यावेळेस मात्र चांगली रनिंग बिटवीन दी विकेट बघायला मिळाली. एक धाव चपलाईने धावून काढली. एक धाव मिळाली ती कोलात्रे या संघाला आपण पाहतोय. आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय माझ्या बरोबर समालोचनाला जोडले जातील आमचे मित्र दिनेशजी जाधव सर. सरळ बॅटने खेळलाय चेंडू आपण पाहतोय. एक धाव इथे कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळतील कोलात्रे या संघाला आपण पाहतोय.
आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय काय घडलंय मैदानामध्ये. बॅटर मात्र राज इथे मात्र नक्कीच झेल बाद झालाय. 2 मिनिटं द्या. आपला ऑपरेटर दादा इथे आता आलाय. डीजे ऑपरेटर दादा. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 14 धावा लागलेल्या आहेत आणि आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता असेल. न्यू बॅटर मैदानात एंटर आपण पाहतोय मनोज सुद्धा एक अतिशय जबरदस्त धडाकेबाज फलंदाज आहे. शेंबडी गावचे सुपुत्र निलेशजी सालुंखे त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. बारा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज पडगवली या संघाकडून जीवन. वाढती प्रेक्षकांची गर्दी आता खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. या मैदानाकडे वाटचाल होऊ लागलेली आहे. परली क्रिकेट असोसिएशनचं भव्य दिव्य असं हे मैदान. या मैदानावरती पुढील महिन्यामध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होणार आहेत. नाईट रणजी स्पर्धा मे महिन्यामध्ये 1 ते 5 दरम्यान याच मैदानावरती जय हनुमान देसाईपाडा पुरस्कृत एक भव्य दिव्यशी नाईटची स्पर्धा होणार आहे. बोल. या वेळेस मात्र नक्कीच पाहतोय आपण हा चेंडू मात्र आलाय डॉट चेंडू. 1 ते 5 दरम्यान आपण पाहणार आहोत जय हनुमान देसाईपाडा पुरस्कृत चषक. या चषकामध्ये सुधागड क्रिकेट असोसिएशनच्या लॉटमध्ये पहिल्यांदाच मात्र 2 आयकॉन खेळाडू देण्यात येणार आहेत. लॉंग ऑफला खेळलेला चेंडू नक्कीच आपण पाहतोय डायरेक्ट थ्रो केला इथे मात्र. परंतु या वेळेस मात्र 2 धावा आरामात कंप्लीट होत आहेत. 2 धावा मिळत आहेत त्या कोलत्रे या संघाला. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आता बॅटरला मात्र प्रयत्न करावा लागेल. मनगटाच्या जोरावरती मोठे फटके मारावे लागतील कारण की हळूहळू मात्र आता एंटर करतोय पडगवली संघ विजयाच्या वाटेवरती. इथे मात्र आता कोलत्रे संघाला फ्रंट फुटला यावं लागेल कारण की चेंडू शिल्लक आहे 10 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 31. भरत मैदानात अजूनही खऱ्या अर्थाने आहे. मनोज नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे परंतु गोलंदाज जीवनचं मी कौतुक करेल. सुंदर गोलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडू मारलाय क्षेत्ररक्षक आलाय तिथे आणि भरत सारखा मोठा मासा मात्र आता गळा लावलाय गोलंदाज जीवन याने. साठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आम्हाला इथे लागू झालंय. त्याचप्रमाणे स्कोरिंग साठी मात्र राम वारे यांना सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय आणि दिनेशजी जाधव सरांना सुद्धा समालोचनसाठी मात्र 500 रुपयाचं बक्षीस लागू झालंय. धन्यवाद. न्यू बॅटर प्रेम मैदानात आलाय. लॉंग ऑफला खेळून काढलाय चेंडू. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. आजच्या दिवसातील आपण पाहणार आहोत सुधागड क्रिकेट असोसिएशनच्या ह्या 4 टीम्सच्या नंतर ज्या मॅचेस होणार आहेत ते तुमच्या समोर मी अनाउन्स करतोय. पहिली मॅच होणार आहे
वरद विनायक 40+ विरोधात वावोशी 40+. त्याच्यानंतर दुसरी मॅच होणार आहे मॉर्निंग बॉईज खोपोली 40+च्या विरोधात नेरळ 40+. त्याच्यानंतर धाकटी पंढरी 40+च्या विरोधात कर्जत 11 40+. आणि चौथी मॅच बीड जांभरूक 40+च्या विरोधात चौक 40+. या लढती यानंतर सुधागडचा लॉट संपल्यानंतर या लढती चालू होणार आहेत. वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. आपण पाहतोय धावसंख्या आतापर्यंत स्कोअरबोर्डवरती 18 धावसंख्या झाली आहे. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटच्या आता 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 29 धावांची गरज आहे. आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या वेळेस मात्र आता मनोज या बॅटरला मात्र आता माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे मनोज बाद होते. कम ऑन. आता आलेत प्रेक्षकांचं मनोरंजन 100% होणार. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. परंतु डीजे ऑपरेटर दादाला विनंती असेल की 2 इंस्टाचे ऑफिशियल सॉन्ग आपण मध्ये मध्ये घ्यायचे आहेत. एक अनादी पात दिये आणि रानू बंबई की रानू होणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने खेळ बघत असताना प्रेक्षक जे आलेले असतात धरती प्रेक्षक त्यांचं मनोरंजन होणं गरजेचं आहे. आणि डीजे ऑपरेटर दादाला मात्र सागर शेठ कदम यांच्याकडनं आता 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि फरमाईश सॉन्ग त्यांचा असणार आहे यानंतरचं तुझी घागर नळाला लाव. 6 चेंडू आणि आता 28 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज पडगवली संघाकडून कृष्णा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शुभम. 6 चेंडू आणि 28 धावा. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव मिळते. 5 चेंडू आणि आता 27 धावांची आवश्यकता आहे. पंचांकडे जोरदार अपील मागितले गेले आणि इथे मात्र पंचांनी आपलं बोट मात्र उंच केलंय. LBWच्या स्वरूपात मात्र इथे फलंदाज मात्र बाद होतोय. कम ऑन. धन्यवाद डीजे ऑपरेटर दादा. खऱ्या अर्थाने आपण जे फरमाईश सॉन्ग सागर शेठ कदम यांनी सांगितले होतं ते आपण वाजवलेत आणि या पुन्हा एकदा फरमाईश सॉन्ग साठी मात्र सागर शेठ कदम यांच्याकडून आपल्याला मिळत आहेत रोख रक्कम पुन्हा एकदा 500 रुपयाचा पारितोषिक. अनिल खऱ्या अर्थाने म्हटलं तर या गाण्याने एक काळ गाजवला होता आपल्याला माहिती आहे. नक्कीच कितीतरी आपण मॅचेस पाहिल्या. शिवशक्ती चषकची पहिली नाईट टुर्नामेंट आपण पाहिली. या गाण्याने अक्षरशः थैमान घातलं होतं. तुझी घागर नळाला लाव हे गीत आणि अजून एक सॉन्ग होतं दिनेशजी जाधव सर. अरे बाब्या र कशाला मिस कॉल मारतो. हेही सॉन्ग खूप पॉप्युलर होतं त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळायचो. 1-1 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या. आता क्रिकेटचा दर्जा वाढलाय. ISPL सारखं मोठं प्लॅटफॉर्म आलं. टेनिस क्रिकेट उंचीवरती गेले आता खऱ्या अर्थाने. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अपील मागितली गेली होती. पंचांकडे अपील फेटाळली परंतु 1 धाव मिळाली. लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ. धावसंख्येत जाऊन पोहोचली 21. या धावसंख्येवरती 4 गडीच्या मोबदल्यात शेवटच्या आता 2 चेंडूंचा खेळ बाकी.
आणि 26 धावांची आवश्यकता. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंच दंडित करतायत. स्क्वेअर चेंडू अवंतर स्वरूपाची एक धाव खात्यात ऍड केली जाते. 25 धावांची गरज. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. चला नो टीम मीटिंग आता. यानंतर लगेचच शेमडी आणि कासारवाडी संघ आपण तयार राहायचंय. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. स्क्वेअर लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक हजर आहे तिथे. एक धाव कंप्लीट. शेवटचा चेंडू शिल्लक अंतिम षटकातील आपण पाहतोय आणि 24 धावांची आवश्यकता. दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय पडगवली हा संघ मात्र विजयी होतोय आणि कोलात्रे संघाला आपण देऊया पुढील वाटचालीस शुभेच्छा. दोन्ही संघाचं अभिनंदन आणि